एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब करा। स्वघोषित सकल मराठ्याचे समन्वयक म्हणून जे मिरवतात सोलापुरात असे माऊली पवार यांनी जरंगी पाटील सोलापुरात येण्याच्या आदल्या दिवशी काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांचं काम करण्याकरता एका काँग्रेसच्या नगरसेवकाच्या घरामध्ये मीटिंग करून मंगळवेढा रोडवर एका इनोवा गाडीमध्ये 20 लाख रुपये घेतल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत। त्यांच्यासोबत असलेला गाडीतलाच माणूस त्याला कसलेही पैसे न मिळाल्यामुळे ही गोष्ट बाहेर आली। म्हणजे समाजाच्या माणसाच्या नावानं पैसे घेऊन दुकानदारी मांडणाऱ्याला पासून आपण सावध झालं पाहिजे आणि समाजाने सुद्धा ठरवलं पाहिजे की आपण कुणाच्या पाठीमागे गेलं पाहिजे। आम्ही म्हणत नाही की राजकारणात मराठा समाजाने कुणाला मतदान करावं, कारण जरंगे पाटलांनी स्पष्ट सांगितलं की कुणालाही पाठिंबा नाही। असं असताना हे जर स्वतःच्या आर्थिक लाभाकरता समाजाला विकण्याचं काम करत असतील तर समाज कदापि गप बसणार नाही। आणि मला आज कळालं ते माझ्यावर मानहानीचा दावा दाखल करणार आहेत। मी खुशाल माऊली पवारांनी माझ्यावर मानहानीचा दावा दाखल करावा। माझ्याकडे असलेले पुरावे एवढे सबल आहेत, ते मी बोललेला आरोप खरा आहे हे सिद्ध करण्याकरता मला पुरेसे आहेत। पण या पुढच्या काळामध्ये मराठा समाजासमोर तुम्ही काय म्हणून जाणार आहात ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे। तर मी समाजाला एवढंच सांगतो, मराठा समाज गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतचं राजकारण करण्यामध्ये प्रचंड सक्षम आहे आणि अशा मराठा समाजाला कुणीतरी पैसे घेऊन काहीतरी शिकवण्याचं काम आपण करू नये। मराठा समाजाने आजवर बरेचसे नेते घडवलेत, बरेचसे नेते पाडलेत, त्यामुळं अशा स्वघोषित मराठा समाजाच्या समन्वयकाला सुद्धा मराठा समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। आदल्या दिवशी मीटिंग झाली का ती 20 लाख रुपये कुठे दिले काय? मी सांगितलं काँग्रेसच्या नगरसेवकांच्या घरामध्ये माऊली पवार आणि त्यांचे सहकारी यांची मीटिंग झाली। त्यानंतर त्यांना पैसे द्यायचं ठरलं आणि मंगळवेढा रोडवर इनोवा क्रिस्टा गाडीमध्ये त्यांनी ते पैसे स्वीकारले आणि त्यानंतर त्यांनी जरंगे पाटील ज्या दिवशी आले होते त्या दिवशी तुझा मी बघितलं असेल की प्रणितताईंना बुके देण्याकरता किती धडपड करत होते। बुके देऊ शकला नाही म्हणून रामभैया जाधवला बघून घेण्याची भाषा बोलत होते। म्हणजे जरंगे पाटलांबरोबर फोटो काढायचा आणि समाजाला पाठिंबा अशा पद्धतीचं भूलतापा देण्याचं काम करायचं, त्या दिवशी समाजाच्या ते समोर आलेलं आहे। त्याचप्रमाणे माऊली पवार यांचे सहकारी गणेश देशमुख सर हे वसंत विहारमध्ये मीटिंग घेतली सकल मराठा नावाने की मराठा समाजाने काँग्रेसला पाठिंबा द्यावा आणि त्याप्रमाणे त्यांनी पाठिंबा द्यायचं पत्रकही काढले। सकल मराठा समाज वसंत विहार हे काँग्रेसला पाठिंबा देत आहे। नंतर काही लोकांनी आमच्या ऑब्जेक्शन घेतल्यावर परत संध्याकाळी तेच वसंत विहार सकल मराठा समाज असं त्यांनी नाव दिलं आणि हे त्यात सामील आहेत गणेश देशमुख।